जिल्ह्याचे लाडके माजी खासदार तसेच सर्वांचे सुपरिचित आणि बजाजनगर मध्ये पूर्वीपासून बजाजनगर स्थापन पासून ज्यांचा सर्वात मोठा हातभार आहे असे आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, विचार मंचावरील सर्व मान्यवर, आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि त्या संदर्भातली शेवटची प्रचार रॅली या ठिकाणी खैरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हे जे 6 उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मी साहेबांना एकच सांगेल, साहेब प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात झाली। आपल्याकडे आपल्या पक्षाकडे फक्त पूर्ण पॅनल आहेत, पूर्ण पॅनल, आणि बाकीचे सगळे लंगडे पॅनल आहेत। म्हणजे वरच्याची पण त्या ठिकाणी आपल्या सोबत त्या ठिकाणी साथ आहे आणि त्यांनाही तेच पाहिजे होतं। म्हणजे वरती पण हेच पाहिजे की त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण 6 सीट त्या ठिकाणी मशालचे त्या ठिकाणी निवडून येणार आहेत। दुसरं मी सांगेल की या बजाजनगर मध्ये प्रश्नांच्या त्या ठिकाणी एवढा मोठा आता साठा तयार झालेला आहे की सांगायला गेलं तर दिवस पण कमी पडेल। कचऱ्याच्या समस्या असतील, आता आपण सर्व रॅली करून आलात, मला वाटतं माझ्या चेहऱ्यावरती 2 इंच तर धूळ चढलेली आहे। म्हणजे याच्यावरून विकास त्यांचा दिसून येतो। मला काही बोलायचं नाही जास्त, एकच सांगेल की माझ्या बहिणी गट नंबर असेल, साहेब एवढं त्या ठिकाणी गट नंबर झपाट्याने वाढलं, पण तेवढ्याच झपाट्याने त्यांच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत। आज त्या माता भगिनींना 8 दिवसाला पाणी मिळतं। त्या ठिकाणी वडगाव ग्रामपंचायत ही सगळ्यात चांगली श्रीमंत ग्रामपंचायत मानली जाते, तिच्यामध्ये त्या ठिकाणी तिथेही 8-10 दिवसाला पाणी महिलांना माता भगिनींना त्या ठिकाणी मिळतं। आज बजाजनगर मध्ये त्या ठिकाणी एकही इंडस्ट्री आता येत नाहीये, कारण हा कचरा बघितला, इथल्या सुविधा बघितल्या तर त्या ठिकाणी शून्य होत चाललेल्या आहेत। मला मायबाप जनता जनार्दन यांना एकच विनंती करायची आहे, जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी सत्ता येत नाही तोपर्यंत हे परिवर्तन होऊ शकत नाही। आणि त्यासाठी यावेळेस ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक हे 6च्या 6 उमेदवार फक्त मशाल लक्षात ठेवा। त्या ठिकाणी बाकी तुम्हाला तुमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडी आहेत, आणि मशाल एक मशाल आता चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे, उमेदवार सर्वांना माहित पडले। मला माहिती आहे साहेब, मी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत असताना 18,000 त्या ठिकाणी मतदारापर्यंत 1 to 1 जाऊन पोहोचलेला पहिला त्या ठिकाणी उमेदवार असेल, आमची ही टीम असेल। आणि दुसरं मला सांगताना आनंद होतो साहेब, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आजही मी फॉर्म भरल्यापासून मी बघतोय की आपली जी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची टीम आहे, शिवसैनिक आहेत, हे कट्टर आहेत आणि त्या ठिकाणी ठाण मानून एकदा बस आलेली आहे। आपल्या पक्षाला कसा प्रतिसाद भेटत आहे? बजाजनगर गट बाकी सगळं फक्त शिवसेनेमुळे स्थापन झालेलं आहे। ते बजाजनगर नाव दिलं, पण बजाज कंपनीच्या लोकांनी त्या ठिकाणी मला त्यावेळेस सांगितलं होतं की आपली भारतीय कामगार सेना आहे, पण आम्ही गावात कुठं राहिलो, इथे इंडस्ट्रियल एरियाच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया करा, आणि त्यामुळे आम्ही रेसिडेन्शियल एरिया MIDC कडनं भांडून घेतला। आज आम्हाला शोधावं लागतं याचं घर कुठे त्याचं घर कुठे, इतकी ही सगळी परिस्थिती फक्त बदलली असेल तर शिवसेनेमध्ये, त्याचं कारण मी आहे चंद्रकांत खैरे। आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आज हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे, म्हणजे बाळासाहेबांचा हा आहे। आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण भाग म्हणजे सगळे कामगार वस्ती आहे, सगळे छोटे मोठे व्यापारी ते पण मोठे झाले, त्याचप्रमाणे बाकीचे इतर नागरिक सुद्धा त्या ठिकाणी सदन झाले। हा फक्त सदन एरिया हा झाला असेल तर फक्त शिवसेनेमुळे झाला, हे विसरू नका असं मी मतदार बंधूंनी बघण्यास सांगेन। आणि म्हणूनच आज या ठिकाणी हा बालेकिल्ला असल्यामुळे आज या ठिकाणी गट क्रमांक 51 मतदार जिल्हा परिषदेच्या 51 मतदारसंघाच्या मध्ये आमचे अनिल भैया
हे आम्ही सगळ्यात पहिलं जर नाव डिक्लेअर केलं असेल शिवसेनेने तर सगळ्यात अनिल भैयाचं नाव आम्ही डिक्लेअर केलं होतं की अनिल भैया त्या ठिकाणी हा सगळ्यात पहिले डिक्लेअर आम्ही केलेलं आहे. आणि अनिल भैया हे जिल्हा परिषदला उभे आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी बिबन कारभारी सय्यद जो आहे हा एक जुना कार्यकर्ता आहे, खूप चांगला कार्यकर्ता आहे. आणि हा कार्यकर्ता सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या खूप काम करतोय आणि तो इतका काम करतो की तो सगळ्यांना घेऊन चालतो. असा तो बिबन सय्यद हा सुद्धा त्या ठिकाणी पंचायत समितीला आहे. दुसरं आमची ही ताई आहे मोहिनी नरेंद्र बजरंग पाटील, ह्याच भागातून त्या ठिकाणी उभे आहेत पंचायत समितीला. म्हणजेच त्या ठिकाणी या पूर्ण 51 प्रभागामध्ये म्हणजे गटामध्ये पूर्णपणे तिन्ही पण मशाली आहेत. मी माझ्या सर्व आपल्या मार्फत त्या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेन की हा मशाल तिन्ही मशालला आपण प्रचंड मतदान करून ह्या भागातील 51 गटामधले सर्वांना प्रचंड मतदान निवडून आणावा अशी विनंती. दुसरं बजाजनगरचा दुसरा भाग जो आहे आज आपल्याला माहित आहे आपल्याला थोडी गरुड झेप मारायची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सौ ललिता सुरेश सोनवणे ह्या उभ्या आहेत. कुठे येऊ लागला एकदा या. म्हणजे जिल्हा परिषदच्या या 50 प्रभागामध्ये सौ ललिता सुरेश सोनवणे उभे आहेत. त्याचप्रमाणे सतीश बाळू हेवाळे गरीब माणूस आहे. या गरीब माणसाला त्या ठिकाणी शिवसेना पक्षाने उभं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तिसरे उमेदवार जे अक्षरशः सिडको ऑफिस असेल, MIDC ऑफिस असेल, नागरिकांच्या प्रश्नासाठी उपोषण करणारे किंवा बाकी त्या ठिकाणी संघर्ष करणारे हे आपले दत्तात्रय भास्करराव वरपे म्हणून ते आहे आमचे पदाधिकारी. ते सुद्धा उभे आहेत पंचायत समितीला. म्हणजेच एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती या सुद्धा तिन्ही मशाली आहे. म्हणजे आमच्या बजाजनगरमध्ये फक्त मशाल आहे, सगळ्या मशाली म्हणजे जवळपास 4 मशाली खाली 2 मशाली वर म्हणजे जिल्हा परिषद. म्हणून माझी विनंती अशी आहे की हा बालेकिल्ला चंद्रकांत खैरे यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे. म्हणून मी आज विनंती करायला आलो की काहीतरी झालं तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 80% समाजकारण 20% राजकारणाचा 80% समाजकारण 20% राजकारणाचा भाग त्या ठिकाणी आम्ही केला आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने मी काम करतो. एक दुसरं गोष्ट म्हणजे याचा विकासच म्हणजे लाईट मिळत नव्हते, लाईट आपण मिळून दिले होते. संघर्ष करून MSCBच्या देव नावाच्या चीफ इंजिनियरच्या तत्कालीन त्यांना घेराव टाकला होता. त्यांना म्हटलं उचलून फेकून देईल तुम्हाला. ते आता कधी कुठे भेटले म्हातारे झाले नाही त्यामुळे मला उचलून फेकून देत होते, पण जाऊ दे माफ करा. पण आज सगळ्यांना लाईट मिळाले, ते कमी दरात मिळाले. आणि जितके पण MIDC मध्ये 80 ते 85% सोसायट्या ताई 80 ते 85% माझ्या सहीच्या आहे. मी त्यावेळेस आमदार असताना तोपर्यंत इथे एकही मतदान मला मिळालं नाही, कारण नव्हतंच काही. नाही ऐका काहीच नव्हतं. पण नंतर मी आमदार झाल्यानंतर मला ह्या बजाजच्या कामगारांनी जे काही सांगितलं म्हणून इथं वस्ती झाली आणि सगळ्या सोसायट्या माझ्या सहीच्या झालेल्या आहे. त्यामुळे अनेकांनी सोसायट्या त्या ठिकाणी स्थापन केल्या, मोठे झाले. एक दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मग मी वडिलांना सोसायट्या झाल्या. मंदिराचं काय, आई वडिलांना बोलवा, मग आई वडील मंदिर असल्याशिवाय मंदिरं बांधा आणि मंदिरं बांधायला सुरुवात केली. आणि जवळपास म्हणजे 100% मंदिरं या ठिकाणी झालेले आहेत आता प्रत्येक विभागामध्ये. परंतु मागच्या वेळेस त्या ठिकाणी काढून टाका म्हणून बुलडोजर वगैरे आणले होते. मी अक्षरशः त्या ठिकाणी संघर्ष करून ते सगळे मंदिर थांबवले. कारण महिला रडत होत्या की आम्ही 100 रुपये गोळा करून त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि हे मंदिर तोडतात, हे बरोबर नाही. आणि म्हणून मंदिरांचं सुद्धा संरक्षण चंद्रकांत खैरे फक्त इथेच नाही, त्यामुळे महाराष्ट्रातले मंदिर तोडायचं थांबले. एक महत्वाचं काम या ठिकाणी मी केलंय. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं माझे जे उमेदवार आहे म्हणजे 2 जिल्हा परिषद अनिल भैया आहे आणि सोनवणे ताई आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे बिबर आहे, त्यात मोहिनी ताई आहे, त्याच्यानंतर मग आपले सतीश हिवाळे, त्यानंतर दत्तात्रय वरपे, या सगळ्यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशी मी आग्रहाची नम्र विनंती आपल्या दर्शकाच्या मार्फत त्या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. शेवटची प्रश्न असा आहे, विरोधक स्वतः शिक्षक आणि मुलांना प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहे, ते व्हिडिओ व्हायरल झाले. भूमाफिया ना, भूमाफिया, त्या भूमाफियाने त्या ठिकाणी मोठा म्हणजे गरीब होता, तो एकदम गरीब होता. असा गरीब आणि कामगार होता तो बजाजचा. भाजीपाला विक्रीचं काम त्यांनी सुरू केलं, माझ्या हाताने शुभारंभ केला. ते बघता हॉटेल झाली, हे झाली, ते झाले, मोठे झाले, माझ्या हाताने झाले. माझे हात पहा तुम्ही, माझ्या हाताने झालं.
माझं आशीर्वादन झालं. रिक्षावाले पण तुमच्या सोबत होते. हो, रिक्षावाले पण माझ्यासोबत होते. ते आता मोठे मोठे बिल्डिंगवाले झाले. आणि म्हणून या ठिकाणी मला एक सांगायचं, या सगळ्या दृष्टिकोन जर पाहिलं, मी आपलं सगळ्यांना मोठं केलं, पण त्या ठिकाणी माझ्याशी गद्दारी अनेकांनी केली. मग माझ्याशी गद्दारी केली म्हणजे उद्धव साहेबांशी केली, बाळासाहेबांशी केली. गद्दार माणसं कधी त्या ठिकाणी यशस्वी होत नाही. ते गद्दार माणसं गड्ड्यात जातात. आणि म्हणून जरी तुम्ही शाळा बांधली असेल तुमच्या याने, मेहनतीने नाही झाले, ते आमच्या कृपेने झालं. पण ते शाळेचे आहे का नाही? आणि त्या शाळेच्या सगळ्या शिक्षकांना तुम्ही घेतलं. माझ्या पत्रकार मित्रांना मी धन्यवाद देईल की त्यांनी ते कॅच केलं आणि आज त्यांच्यावर केस दाखल केली. केस केली ते पत्रकार मित्रांना. आणि म्हणून तुम्ही केल्याबद्दल तुमचं अभिनंदन करेन. हे सगळे भानगडी हे मी भैयाला सांगितलं, भैया अरे हा भूखंड हा कोरा दिसतो, हा याच्याकडे अजून भूमाफियाचा नजर नाही गेली की त्याची हॉटेलवाल्याची. त्याने साहेब ते येऊन गेले, पण त्यांना हाकलून दिलं लोकांनी बाहेर. तर आचारसंहिते चालू असताना काम चालू होतं, गट्टूचं काम तुमच्या उमेदवारांनी थांबवलं. आचारसंहितेमध्ये पण काम चालू आहे. आचारसंहितेमध्ये कुठलंही काम करता येत नाही, परंतु या ठिकाणी